आज मी आपल्यासोबत शिक्षणातून मुली काय घेतात, हल्लीच्या शिक्षणातून मुली काय घेतात, यावर थोडीशी चर्चा करणार आहे. आमच्या काळात हे शिक्षण होतं, पण शिक्षणासोबत आमचे आई-वडील आम्हाला संसाराच्या पण काही गोष्टी सांगायचे, कामाची सवय लावायचे, मोठ्यांचा आदर करायला सांगायचे. बऱ्याच गोष्टीचं वळण लावायचे. मुलीला ज्या पुढे जाऊन आयुष्यात ज्या गोष्टींची गरज आहे, ते लहानपणापासूनच संस्कार व्हायचे. पण हल्लीच्या शिकलेल्या मुली म्हणजे फक्त पैसे कमावणारं मशीन झालेलं आहे. त्यांच्या शिक्षणाचा उद्देशच हा आहे, की मी किती पगार उचलू शकेन आणि त्यांच्या आई-वडिलांचं पण ते शिकवण आहे, की तुम्ही पायावर उभं राहिलं पाहिजे. हे मला पटतं. पायावर उभं राहिलं पाहिजे हे योग्य आहे. पण घर सोडून पायावर उभं राहणं काही बरोबर नाही. कारण आपल्याला सावित्रीबाईंनी शिक्षणाचं दार उघडलेलं आहे मुलींसाठी. ते कशासाठी? की शिकून मुली पुढे जाऊन आपला परिवार, कुटुंब मजबूत करतील. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी, बरोबर आहे. पण शिकलेल्या मुली हल्ली पाळणाच नको म्हणतायत, तर दोरी हातात कुठून येईल? त्यांना मूलच नको. मला असं वाटतं की बऱ्याच जणींना नवरासुद्धा नको वाटतो. कोण करावं त्याचं? कारण भरपूर पगार असतो. त्यातून त्या वाटेल ते विकत आणू शकतात. पैसा कमवणाऱ्या मुलीला कुठलीच परिवाराची गरज भासत नाही. त्यामुळं त्यांना काही मुलींची तर म्हणणं आहे, की आम्हाला लग्नसुद्धा नको. काय गरज आहे लग्नाची? आज ठीक आहे. तुम्ही 50-60 वर्षाचे झाल्यानंतर तुम्हाला कोणाचा आधार मिळणार आहे? अहो, लग्न, त्यानंतर मूल होणं, मुलाला वाढवणं आणि आपल्या म्हातारपणाची काठी तयार करणं, ह्यात किती आनंद आहे. जगताना आयुष्य कुठं गेलं आणि आपण केव्हा म्हातारे झालो हे सुद्धा कळत नाही. आणि खरोखर एका मुलाला जन्म देऊन वाढवण्यात जो आनंद आहे ना, कारण ही गोष्ट मुलाला जन्म देणं ही गोष्ट दुसरं कुणीही करू शकत नाही. फक्त स्त्रीच करते. त्यामुळं स्त्रियांनी कुटुंबाचा पण विचार केला पाहिजे. अहो, शिकलात, पैसे कमवतात, पण शिक्षणातून तुम्ही काय घेतलं? समजूतदारपणा आला तुम्हाला? तुमच्यात नम्रता आली? तुम्ही पुढच्याला समजून घेण्याची क्षमता आली? सहनशीलता आली? यातली कुठलीच गोष्ट आलेली नाही. पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांमध्ये असायच्या. हल्लीच्या आईच म्हणते, "बाई जमत नाही ना तुझं? तुला सासू रागवली का? नवरा तुझा ऐकत नाही का? तो तुला समजून घेत नाही का? मग ये निघून. निघून ये. सोडचिठ्ठी घे." अरे सोडचिठ्ठी घेऊन पुढे काय करणार ती? माहेरात फार सुख आहे का? इथं सासरी जेवढं सुख होतं ना, तेवढं पण सोडचिठ्ठीनंतर माहेरात मिळत नाही. त्याच्या 10 पट तुम्हाला तिथं माहेरात गेल्यानंतर त्रास होतो. पण ह्या गोष्टी मुली ऐकायलाच तयार नाहीत. कारण त्यांना लहानपणापासून सांगितलेलं असतं. शिकवलेलं आहे, की आयुष्य एकदाच येतं, ते भरभरून जगलं पाहिजे. आपणच जगायचं का भरभरून? दुसऱ्यांना पण जगू द्या ना. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या मुलीची आईच मुलीला सांगत नाही, "बेटा तू मुलगी आहेस. येणारी पिढी तुझ्यावर अवलंबून आहे. त्यांच्यावर चांगले संस्कार करून आपल्याला नवीन पिढी चांगली घडवायची आहे." इथपर्यंत तर हल्ली मुली जातच नाही. कारण त्यांना काही सहन करण्याची हिंमत नाही, ताकद नाही, इच्छाही नाही. नाही, मला हे आवडत नाही. बस संपलं. नाही आवडत का? ठीक आहे मग. आईनीच त्यांना शिकवलेलं असतं. आवडत नसेल तर नको आवडू दे. वापस ये तू. घर सोडून, संसार सोडून वापस ये. अशाही बायका आहेत. त्यामुळं ते पण प्रमाण वाढत चाललेलं आहे. बरं याच्यातून दोन्ही परिवाराला जो त्रास होतो ना, तो भयानक त्रास होतो. दोन्ही परिवार, मुलीच्या आई-वडिलांना पण होतो, मुलाच्या आई-वडिलांना पण होतो. पण मला हे म्हणायचंय, हे शिकलेल्या मुलींमध्येच का जास्त आहे? कारण त्या पायावर उभ्या आहेत. त्या केव्हाही कोणालाही सोडून देऊ शकतात. हे चूक आहे. आज तुम्हाला जरी योग्य वाटत असेल, उद्या जाऊन तुम्हाला खूप पश्चाताप होणार आहे. त्यासाठी प्रत्येक मुलीने विचार करून पाऊल टाका. तुम्ही तर शिकलेले आहात बेटा. म्हणजे आधीच्या पिढीपेक्षा तुम्हाला जास्त समजणार.
कुठल्याही एखाद्या गोष्ट घडत असेल तर त्याचे चांगले आणि वाईट परिणाम तुम्हाला समजतं आणि तुम्ही दोन्हीची तयारी ठेवू शकता. तुम्ही सक्षम आहात हल्लीच्या मुली. याच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे, काही गोष्टी आईवडिलांनी पण शिकवाव्यात, मुलाला सुद्धा शिकवल्या पाहिजे. कारण मुलाची पण तेवढी जबाबदारी आहे. दोघांनी मिळून संसार करायचा आहे. त्यांनी पण थोड्याशा काही गोष्टी सहन केलेल्या पाहिजेत. पण मला हे कळत नाही की सोडचिठ्ठी कोणाची होत आहे सध्या जास्त शिकलेल्या मुलांची. तर शिक्षण खरंच चुकीचं आहे का?